राज्यातील बंद खाणी पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याच्या निषेधार्थ खाण अवलंबितांनी खाणपट्टीत बंद पुकारलाय। सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या खाणी त्वरित सुरू करण्यासाठी सरकारला जाग यावी यासाठी हा बंद पुकारण्यात आला। उत्तर गोव्यात असनोडा येथून सकाळी 9 वाजता निषेध फेरी काढण्यात आली। डिचोली, साखळी मार्केट, होंडा, सुर्ल, पाळी, उसगाव व नंतर 30 उसगाव येथे संध्याकाळी 5 वाजता याची सांगता होणार आहे। उत्तर व दक्षिण गोव्यातील दोन्ही निषेध फेऱ्या 30 उसगाव येथे एकत्रित आल्यानंतर खाण अवलंबितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। खाण भागातील बंदी संबंधी चर्चेसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षकांची सोमवारी बैठक झाली होती। सरकारी अधिकाऱ्यांनी खाण अवलंबितांच्या गोवा खाण मंचच्या पदाधिकाऱ्यांना त्यासाठी बोलावलं होतं। बंद पाळण्याबाबत सक्ती करण्यात येणार नसून बंद उत्स्फूर्तपणे होणार असल्याचं खाण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितलं। या बंदमधून वाहतूक सेवा वगळण्यात आली असून विद्यार्थ्यांना कोणतीच अडचण होणार नाही तसंच कुठेही रस्ता अडवला जाणार नाही असं सांगण्यात आलंय। चालू करा माइनिंग चालू करा चालू करा चालू करा चालू करो चालू करो
राज्यातील बंद खाणी पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याच्या निषेधार्थ खाण अवलंबितांनी खाणपट्टीत बंद पुकारलाय। सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या खाणी त्वरित सुरू करण्यासाठी सरकारला जाग यावी यासाठी हा बंद पुकारण्यात आला। उत्तर गोव्यात असनोडा येथून सकाळी 9 वाजता निषेध फेरी काढण्यात आली। डिचोली साखळी मार्केट, होंडा सुल्ल, पाळी उसगाव व नंतर 30 उसगाव येथे संध्याकाळी 5 वाजता याची सांगता होणार आहे। उत्तर व दक्षिण गोव्यातील दोन्ही निषेध फेऱ्या 30 उसगाव येथे एकत्रित आल्यानंतर खाण अवलंबितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। खाण भागातील बंदी संबंधी चर्चेसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षकांची सोमवारी बैठक झाली होती। सरकारी अधिकाऱ्यांनी खाण अवलंबितांच्या गोवा खाण मंचच्या पदाधिकाऱ्यांना त्यासाठी बोलावलं होतं। बंद पाळण्याबाबत सक्ती करण्यात येणार नसून बंद उत्स्फूर्तपणे होणार असल्याचं खाण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितलं। या बंदमधून वाहतूक सेवा वगळण्यात आली असून विद्यार्थ्यांना कोणतीच अडचण होणार नाही, तसंच कुठेही रस्ता अडवला जाणार नाही असं सांगण्यात आलंय। आमचे मायनिंग बेल्टांनी जे बंद आसा ते बरेच लोकांनी सगळ्या सपोर्ट केलो, मायनिंग डिपेंडंटांनी मायनिंग आनी बरें सक्सेस जाला आनी असोच लोक ह्या फुडें सगळे जाण सपोर्ट करतले, कित्याक आयज लोकांचे पोट जाला मायनिंग आनी हे सारके हे सायडीन जे बंद आसा ते सायडीन पूर सगळे लोक डिपेंड आसा मायनिंगाचेर आनी आयज मायन ना जाल्यार लोक फुडें फुडें रस्त्यार देवतले लोक अजून तरी कंट्रोलान आसा। आतां ह्यान फुडें आनीक चड जावपाचें आसा अशी शक्यता दिसता। लोकांचे जर चेहरे पळयत आनी ही जर लोकांचो उत्सुक्त प्रतिसाद पळयत जाल्यार फुडें कितें घडोवंक शकता, तेन्ना गव्हर्मेंटान आजून अलर्ट जावप आनी हे जे लोकांचो पोटाचो प्रश्न आसा रोजगाराचो तो बेगीच्या बेगीन सोडचो। म्हाजी इतलीच मिडियाच्या माध्यमांतून गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट आसा की हो जो मायनिंगाचो इश्यू आसा तो बेगीच्या बेगीन सोडोवचो आनी लोकांच्या पोटाचो प्रश्न सॉल्व करचो। आता थोड्यो जर गाडयो हांगा जाळेल्यो आसा, 2-3 गाडयो होणान जाळेल्यो आसा, माती उडयल्ली आसा, ते तुमी कितें सांगता? तुमचो मोर्चा पिसफूल आसतलो म्हणून तुमी सांगलेले आहात। मोर्चा आमचो पिसफूलूच आसा अजुनूय बी आनी आमी काय ते कितें करूंक ना। आमच्या मोर्चाचो कोणी फायदो बी घेवंक शकता तशें आसा। तेन्ना आमी अजून पर्यंत इतले मोर्चा काडले, जवळ जवळ 1 वर्स आमी हेजिटेशनां करता, अशें केन्ना घडोंक ना आनी हें कोणी केलां तें ताका खबर आसतली, तें आमकां तेजेर पुलीस इन्क्वायरी जावंक जायी, इतलेंच म्हाजें सांगपाचें हें आसा।